नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर. हिंदी बालाजी बातमीपत्रात स्वागत. बातम्या शिवा संघटनेच्या विराट मोर्चाची. महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणावरून लोहा शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम मुद्दामून अडवून धरल्याचा गंभीर आरोप शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर लोहा नगर परिषदेवर शिवा संघटनेच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात आला. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही मनोहर धोंडे यांनी दिला आहे. लोहा शहरातील जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्यात चांगलाच मोठा वाद निर्माण झालाय. आमदार चिखलीकर यांनी या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम थांबवले असल्याचा आरोप करत शिवा संघटनेनं लोहा नगरपालिकेवर विराट मोर्चा काढलाय. मनोहर धोंडे यांनी 25 दिवसापूर्वीच मुख्याधिकारी यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. यामुळे मुख्याधिकारी यांनी या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू केले होते, परंतु आमदार चिखलीकर यांनी हे काम थांबवले असल्यानं वीरशैव लिंगायत समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली होती. नगरपालिकेकडून काम चालू केले जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या शिवा संघटनेनं दिनांक 7 मे रोजी विराट मोर्चा काढून आमदार चिखलीकर यांचा निषेध व्यक्त केला. सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि लग्नाची तारीख असल्यानं मोर्चात लोक येणार नाहीत असं विरोधकांना वाटत होतं, परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चात सहभाग नोंदवून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा निषेध व्यक्त केलाय. शिवा संघटनेचा आजपर्यंत निघालेले मोर्चे सतत हिंसक राहिले असल्यानं यासाठी मोठ्या प्रमाणावर कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. हजारोच्या संख्येने सामील झालेल्या मोर्चेकरांनी आमदार चिखलीकर यांच्या विरोधात गगनभेदी घोषणा दिल्यानं लोहा शहर दणाणले होते. सदरील मोर्चाचे नेतृत्व शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी केला असून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू करण्यात आला. तर नगरपालिकेच्या समोर सभेने या मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी संदीप भोळे यांना निवेदन देण्यात आलं. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण 15 ऑगस्ट पर्यंत सुशोभीकरण करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी दिलाय. पालिकेमध्ये शिवा संघटनेच्या मागणीवरून महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा हा 27 जानेवारी 2024ला उद्घाटित झाला आहे. पण मागच्या 2.5 वर्षामध्ये त्याचं सुशोभीकरण केलं जात नाही, म्हणून शिवा संघटना पाठपुरावा करत होती. नगरपालिकेच्या सीओनी त्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचं वर्क ऑर्डर ते प्रताप चिखलीकरच्या बायकोच्या भावाच्या पोराला 10 महिन्यापूर्वी देऊनसुद्धा काम करत नाही, म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बदलून काम सुरू केलं आणि ते सुरू केलेलं कामसुद्धा प्रताप चिखलीकरांनी बंद पाडून महात्मा बसवेश्वरांचा अपमान केला. म्हणून आमदार प्रताप चिखलीकरचा निषेध करण्यासाठी आणि महात्मा बसवेश्वरांच्या लोहा येथील पुतळ्याचं त्वरित सुशोभीकरण करण्याच्या मागणीसाठी हा आजचा मोर्चा होता. डेडलाईन दिली तुम्ही? आता यानंतरही मी 15 ऑगस्ट 2026ची डेडलाईन दिलेली आहे. त्याच्या अगोदर महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू करा. नाही केलं तर आमदार प्रताप चिखलीकरला लोहा कंधारमध्ये जागोजागी अडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.